तर तुम्ही म्हणताय एवढ्याच्या नोंदी मिळाल्यात, तर मग भरती प्रक्रिया जी आहे ती थांबवण्यामध्ये काय कारण आहे? कुठेतरी ह्या दोन्हीमध्ये तफावत दिसून येते असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं. थांबवा म्हणजे करा, पण आमच्या जागा सोडून करा. दोन्ही शब्द म्हणले तरी त्याला एकच याच्यावर बोलायचं. जाऊ मला काय त्याच्यावर सर, जर ओबीसी समाजावरती अन्याय झाला तर ज्या पद्धतीने मराठा समाज आता आंदोलन करतो त्याच पद्धतीने ओबीसी समाज देखील आंदोलन करेल म्हणून रस्त्यावर. आमचा झाला तर कुठे गेलता तू? चला धन्यवाद. निर्माण होतो की जर समजा एखाद्याचं नातलगाने शपथपत्र दिलं ते खोटं ही निघू शकतं, मग त्यावर काय पर्याय करावा शासनाने, किंवा ते नातेगोत्याची नेमकी कन्सेप्ट काय? ज्याची नोंद मिळाली त्याच्या जर सगळ्या सोयऱ्यांना त्याला द्यायचं असेल तर शपथपत्र करून द्यायचं, त्याला प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्याची गृह चौकशी करायची. उडायचा संबंध नाही, ते खोटं होत नाही. गृह चौकशीत खोटा होतं आम्हीच उडाव म्हणतो ना, आम्हीच म्हणतोय ते जरा ओबीसी आरक्षण काही नेते अजूनही तुमच्यावर टीका करतायत. आरक्षणातलं टिकाऊ हे कोणाला चॅलेंज होत नाही आणि करता पण येत नाही, कारण ओरिजिनल नोंदी आहेत त्या शासकीय सरकारी सापडलेल्या आहेत. ते चॅलेंज होत नसतं, कोणी काही गप्पा मारू द्या. ओबीसी आरक्षणातलं चॅलेंज होत नाही. जर आमच्याकडून होणार असल्या तर देशातलं 27% आरक्षण चॅलेंज होऊ शकतं. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशांवरती प्रश्न आहे. खरं तर तुम्ही म्हणताय सगळे सोयऱ्यांना दिलं पाहिजे, त्या संदर्भात तुम्हाला एक सरकारकडनं GR सुद्धा आलेला आहे, परंतु त्याचा अध्यादेश काढल्यानंतर ते हायकोर्टात टिकलं नाही, तर मग पुढची भूमिका काय असेल? जर तरला आताच किंमत नाही अपयशी माणसाने आधीच बोलू नाही. कारण काय असतं की तुम्ही जमीन घेतली, मी तुम्हाला उदाहरण देतो, तुम्हाला 7-12 आवश्यक ती तुमची झाली, 100% ती तुमची झाली, त्याच्यात काही येत नाही. कारण 2006चा सुद्धा कायद्यात त्यावेळेस ज्यांच्या नोंदीच नाही येत त्यांना आरक्षण दिलेलं आहे. ओबीसी सगळं खाली बाहेर निघू शकतात. जर आमचं ओरिजिनल असून बाहेर निघणार असेल तर सगळ्यांचं बाहेर निघू शकतं. पाटील साहेब, तुम्ही आजच्या भाषणात ना नाती गोत्याचा एक मुद्दा मांडला होता, ज्यावर तुम्ही म्हटलं की शपथपत्र त्यावरती सर्वच महत्वाच्या IPS अधिकाऱ्यांची बैठक जी आहे निरंतर 2 ते 3 तासांपासून सुरू आहे. काय तुम्ही सांगाल? तुम्हाला अजून भेटीसाठी कुणी आलेलं नाही, तुम्ही मुंबईच्या वेशीवर आला आहात, तुम्ही मुंबईमध्ये जाण्याची तुमची भूमिका आहे. ते येतो म्हणले म्हणून आम्हाला आम्ही त्यांच्यासाठी थांबलेलो आहे. नसतं आमची भूमिका जी आहे 12 वाजेपर्यंत वाट बघणार. अध्यादेश जर नाही दिला, 2-3 राहिले, 2 शासन निर्णय अध्यादेश राहिले, ते जर नाही दिले तर आम्ही आजच मैदान लावून की चला मी 12च्या नंतर पोहोचणार. अनेक पोलीस अधिकारी देखील तुमच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत, त्यांच्याबाबत काय चर्चा केली? वेगळ्या विषयात होती जर विषय येतो 12च्या नंतरचा विषय. अध्यादेश दिल्यानंतर तुम्ही सभा घेणार का? मुंबईत घेणार की वाशीमध्ये अशी भव्य अशी सभा घेणार आहे का? ते 12 वाजता तुमच्या समक्ष तुमच्या साक्षीने टेकले. जर ते झालं आझाद मैदानात की नवी मुंबई? नाही ते आता उद्याच ठरवू. मुलाला त्रास वाटतो. जरांगे पाटीलजी, खरं तर अध्यादेश द्यावा अशी सगळ्यांचीच भूमिका आहे, परंतु तो अध्यादेश तात्पुरता दिला, बरोबर? अध्यादेश म्हणजे टिकाऊ दिला नाही तर उद्या कोर्टात जाऊन कुणीही त्या अध्यादेशाला स्टे आणू शकतं. अशामध्ये तुमची मुख्य भूमिका काय असणार आहे? कारण की अध्यादेश तात्पुरता दिला तर तो कोर्टात कुणीही स्टे आणू शकतं त्या अध्यादेशाच्या. एखाद्या शब्दाविषयी जर आपल्याला कायदा तयार करायचा असला तर अध्यादेशाशिवाय पर्याय नाही. मग जसं की 2006ला सुद्धा काही नोंदी न मिळालेल्या समाज बांधवांना सुद्धा आरक्षण दिले गेलेले आहे. कोणतीही नोंद नसताना असे 5-6 जाती त्यामध्ये टाकलेले आहेत. मराठा समाजाचा सगळे सोयऱ्या शब्द घ्यायचा आहे. त्या धर्तीवर 2001च्या कायद्यानुसार सुद्धा घेता येते, 2012च्या कायद्यानुसारही घेता येते. ते घेतलं पाहिजे. काय असतं, समाजाला काय द्यायचं हे महत्त्वाचं आहे, कोण काय करीन हे महत्त्वाचं नाही. जर तुमची जमीन घेतली, तुमच्याजवळ फक्त जमीनच आहे, 7-12 नाही, त्या जमिनीला काय अर्थ? तुम्हाला 7-12च असावं लागेल तरच ती कायदेशीर तुमची. तसं तुम्हाला जर सगळे सोयऱ्या तुमचा शब्द घालायचा आहे नोंदी मिळाल्यासाठी, तर तुम्हाला सगळे सोयऱ्यांसाठी कायदा पारित झालेला अध्यादेश अत्यंत महत्त्वाचा आहे. ते आपण देण्याचं काम करतोय. पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या होत राहत असतात, ते चालू राहत असतात. त्याला भिडायचं असतं, त्याला संघर्ष करायचा असतो, त्याला उत्तरं द्यायची असते. परंतु जे होतच नाही आहे ते करून आणणं समाजासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 7-12 अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच सगळे सोयऱ्या शब्दासाठी अध्यादेश अगोदर सगळ्यात महत्त्वाचा.
शिष्टमंडळ जरांगे पाटील साहेब, रात्र झाली अजून